बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग. यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असेही म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 27 भाग झालेले आहेत. आज आपण 28वा भाग पाहणार आहोत आणि 710 ओव्या झालेले आहेत. सध्या 11व्या श्लोकाचं आपण निरूपण करत आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर 28वा भाग बघण्याच्या अगोदर आपण पाठीमागं काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे, या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद सुरू आहे. या संवादाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काही उपदेश करत आहेत आणि तेच उपदेश आपण सुद्धा ऐकत आहोत. तर काय उपदेश आहेत, काय नेमकं सांगितलं याच्यामध्ये, हा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. या अध्यायामध्ये मनुष्यानं आयुष्यात कसं जगावं या संदर्भात संपूर्णपणे संस्कार दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत. या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असे जाण असेही सांगतात. आता हे क्षेत्र का म्हटलेलं आहे शरीराला? क्षेत्र म्हणजे काय? शेती. शेतीमध्ये आपण जसं कसतो, जसं बियाणं लावतो त्या तसंच धान्य आपल्याला मिळतं, म्हणजे कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. तसंच ह्या शरीराच्या माध्यमातून आपण जसे कर्म करू तसं आपल्याला त्याचं फळ मिळतं. म्हणून या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता या शरीरावर म्हणजे या क्षेत्रावर कुणाचा ताबा आहे, कुणाचा अधिकार आहे, या संदर्भात जे क्षेत्रवादी लोक आहेत किंवा जे सांख्य मतवादी लोक आहेत किंवा जे संकल्पवादी लोक आहेत, तसेच जे कालवादी लोक आहेत किंवा स्वभाववादी लोक आहेत, हे आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं या क्षेत्रावर कोणाचा अधिकार आहे हे सांगतात, पण कोणालाही नेमकं हे सांगता येत नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की क्षेत्र म्हणजे काय तुला सांगतो. आता क्षेत्र म्हणजे काय हे सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे जे क्षेत्र आहे, जे शरीर आहे, हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. या 36 तत्वांपासून हे शरीर बनतं. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये आपण सत्पुरुषाची लक्षणं पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा. अहिंसेमध्ये आपण 2 प्रकार पाहिले. पहिली म्हणजे प्राणीज अहिंसा, म्हणजे प्राण्यांना अजिबात दुःख न देणे, त्यांचा प्राण घेणे ही तर फार पुढची गोष्ट झाली, पण आपल्या श्वासोच्छ्वासातून सुद्धा जे छोटे छोटे कृमी कीटक आपल्या नाकावाटे शरीरात जातात आणि त्यांचा मृत्यू होतो, हे सुद्धा होऊ नये याची काळजी घ्यावी. आपण चालत असताना सुद्धा आपल्या पायाखाली किडामुंगी मरू नये याची काळजी घ्यावी. ही झाली अहिंसा, ही प्राणीज अहिंसा. यातच शाब्दिक अहिंसा पण आलेली आहे. म्हणजे काय की आपले शब्द, आपलं जे बोलणं आहे ते अशा पद्धतीनं असं असू नये की कोणाला भीती वाटेल, कोणाचा ठरलेला बेत मोडेल किंवा कोणी डचकून जागे होईल
असे आपले बोलणे नसावे. मग बोलणे कसे असावे? तर आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे आपले बोलणे असावे. तसेच आपल्या बोलण्याने कुणाला पीडा होऊ नये, कुणाच्या भुवया उंचावून जाऊ नये, म्हणजे आश्चर्य वाटू नये, असं आपलं बोलणं असावं. नंतर आपल्या बोलण्यामध्ये खरेपणा असावा. आपले शब्द मऊ, परिमित आणि प्रेमळ असावेत. अमृताच्या लाटांप्रमाणे असावेत, असं सांगितलेलं आहे. तसंच आपल्या शब्दांमध्ये निंदा, छळ असू नये, अटीतटी असू नयेत, अवसान किंवा कपट अशा किंवा शंका किंवा ठकबाजी असू नये. या सर्व गोष्टींची जर काळजी तुम्ही घेतली तर तुमचं संभाषण नीट होणार आहे. यालाच म्हणतात शब्द हिंसा, शब्द अहिंसा म्हणतात, की आपल्या बोलण्यातून सुद्धा आपल्या बोलण्याला टोक नसावं, आपल्या शब्दाला टोक नसावं, धार नसावी. तसं असेल तर समोरच्याचं मन आपण मोडतो. तसं आपल्याकडून होऊ नये म्हणून हा विषय इथं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे. त्यानंतर विषय येतो शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. यानंतर विषय येतो तो साधकांची लक्षणे. आता साधक जे आहेत, साधक म्हणजे काय? ज्याला अभ्यास करायचा आहे, ज्याला एखादं शास्त्र समजून घ्यायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे, त्याला साधक म्हणतात. तर त्या साधकाची लक्षणं काय असायला हवीत? तर पहिलं लक्षण आहे विषयांच्या विषयी विरक्ती हवी, म्हणजे विषय वैराग्य असावं त्याच्या मनामध्ये. नंतर काय की अहमपणाचा अभाव असावा. बघा, आपला जर अहमपणा असेल, अहंकार असेल, तर आपण आपले जे गुरु आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांच्याकडे जाताना आपल्या मनात जर अहंकार असेल तर आपल्याला ज्ञान कसं मिळेल? आपल्या शिक्षकाने काय सांगितलं मला माहिती आहे, मी वाचलेलं आहे, मला सगळं येतंय, असा जर अहंकार मनामध्ये असेल तर ज्ञान तुम्हाला मिळणारच नाहीये. ज्यावेळेस अहंकार जागा सोडतो त्या जागेवर ज्ञान येत असतं. म्हणून अहंकार पहिल्यांदा मनातून काढून टाकला पाहिजे, तर आणि तरच ज्ञान तिथं येतं, अन्यथा ज्ञान आपल्यापर्यंत येत नाही. त्यानंतर जन्म आणि मृत्यू, तसंच वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांच्या ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे. म्हणजे काय की जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू 100% आहे. जन्म झालाय म्हणजे मृत्यू हा येणारच आहे, हे गृहीत धरून आत्तापासूनच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहणे. एकदा वय झाल्यानंतर असे ज्ञान उपासना करणं, शरीर जर्जर झाल्यानंतर ते शक्य होत नसतं. त्यामुळं तरुणपणीच भगवत उपासना आणि आपलं जे ज्ञेय आहे, ज्ञेय म्हणजे जे आपण उपासना करतो, भगवंताची स्तुती करतो, भगवंताची आराधना करतो, त्याचं जे फळ आहे त्याला ज्ञेय असं म्हणतात. तर ते ज्ञेय, या ज्ञेयावर लक्ष ठेवून आपण वागलं पाहिजे. म्हणजे काय? ज्ञेय कुठलं आवश्यक आहे? स्वर्ग पाहिजे का आपल्याला? असं नाही आहे. आपल्याला मोक्ष हवा आहे, भगवंताशी मद्रूप व्हायचं आहे. ते लक्षात ठेवून आपलं वागणं आणि बोलणं असायला हवं. आणि याच जन्मामध्ये ज्ञेय म्हणून आपल्याला मोक्ष कसा मिळेल या संदर्भात प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर ज्ञान हा विषय आलेला आहे. ज्ञानी कुणाला म्हणायचं नाही आणि अज्ञानी कुणाला म्हणायचं, हा विषय आला होता. तर त्यातच हा विषय होता की आपण ज्यावेळेस तरुण असतो त्याच वेळेस भगवंताची आराधना करावी आणि भगवत प्राप्ती करून घ्यावी. याला ज्ञान संपन्न पुरुष असं म्हणतात. तसेच यातच पुढं विषय आला होता की सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादींच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या
चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. पुत्र, स्त्री आणि गृह इत्यादींच्या ठिकाणी अनासक्ती म्हणजे काय? तुम्ही यात जर अडकला तर भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. त्यामुळं पुत्र, स्त्री आणि गृह म्हणजे घर या संदर्भात आपली अनासक्ती असली पाहिजे. तर आणि तरच तुम्ही भगवत मार्गाला लागू शकता, अन्यथा ते होत नाही. पुढे श्लोक नंबर 10 मध्ये आलेला आहे की आणि माझ्या ठिकाणी अनन्य भावे करून निर्दोष भक्ती करणे. भगवंत काय म्हणतात की माझ्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अनन्य भावे करून निर्दोष भक्ती करायची, एकांतात राहण्याची आवड असणे व लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे. ज्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे ते कुठेतरी सरोवराच्या काठाला किंवा तीर्थाच्या ठिकाणी असं जाऊन भगवंताची भक्ती करतात. शहरांमध्ये राहून, घरामध्ये राहून भगवत भक्ती होत नाही. त्यामुळं एकांतात राहण्याची आवड असली पाहिजे, लोकसमुदायात राहण्याची आवड नसली पाहिजे, हे इथं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जे 4 भाग आपण बघत आहोत तो श्लोक नंबर 11. तर या श्लोकामध्ये अज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत. आता या अज्ञानाच्या लक्षणांमध्ये पहिलं जे लक्षण सांगितलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणजे आपली प्रतिष्ठा व्हावी किंवा लोकांनी आपल्याला मान द्यावा या पद्धतीने प्रयत्न करणे, किंवा लोकांनी आपला सत्कार केला म्हणजेच संतोष पावणे, हे अज्ञानाचं लक्षण आहे. पहिलं अज्ञानाचं लक्षण आहे हे सांगितलेलं आहे. दुसरं लक्षण म्हणजे गर्वाने पर्वताच्या शिखरावर जाऊन बसणे, गर्वाने फुगून जाणे, हे दुसरं लक्षण सांगितलंय. हे अज्ञानाचं लक्षण आहे बघा, लक्षात घ्या. नंतर आपल्यात जे काही कलागुण आहेत, काही आपल्या हातून जे काही चांगले काम होतात त्याची आपण स्वतःहून प्रसिद्धी करणे, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. आपल्या मुखानेच आपल्या विद्येची प्रसिद्धी करणे, आपल्या कृत्याबद्दल, आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्यांबद्दल लोकात डांगोरा पिटणे, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. तसंच दिवसातून 3 वेळा स्नान करून शरीर नटवणे आणि प्राण्यांची पूजा करण्यास कंटाळा करणे, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. तसेच इतरांचे बेत मोडून जाईल किंवा त्यांचा घात होईल असं वागणे, तसेच लोहाराचा भाता जसा हवा भरल्यानंतर फुगतो आणि वारा गेल्यानंतर लगेच दबतो, तसंच लाभ झाला असता अशी लोक लगेच चढून जातात आणि हानी झाली असता दुःखमग्न होतात. म्हणजेच हे अस्थिर मनाचं लक्षण आहे, स्थिर मनाचं लक्षण नाहीये. स्थिर मन कशाला म्हणतात? जर तुम्हाला दुःख झालं, तुमच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट जरी नाही झाली तरी तुम्ही व्याकुळ होत नाही, आणि मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली किंवा काय लाभ झाला तर लगेच आनंदानं हुरळून जात नाही, याला म्हणायचं स्थिर मन. तर अशा अज्ञानी लोकांचं, ज्याच्यात अज्ञानाची लक्षणं आहेत, त्यांच्यात अस्थिर मन असतं. तसेच असे लोक थोड्या स्तुतीनं, कोणी थोडी जरी स्तुती केली तर हर्षानं फुगून जातात. त्याचप्रमाणे कोणी निंदा केली असता वाईट वाटून कपाळ धरून बसतात. अशा लोकांना, म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत, ज्यांच्यात अज्ञानाची लक्षण आहेत, ते मान व अपमान हे दोन्हीही सहन करू शकत नाहीत. आता अपमान सहन करू शकत नाहीत, पण ठीक आहे, मान सहन करू शकत नाही म्हणजे काय की एखाद्याला जास्त जर मान दिला तर तो हुरळून जातो आणि काही बाई बडबडायला लागतो, स्वतःची स्तुती स्वतः करून घ्यायला लागतो. म्हणजे काय, त्याला त्याचा जो मिळालेला मान आहे तो त्याला सहन होत नाही.
तसेच एकास वचन देऊन दुसऱ्यास मदत करणे, एखाद्याचा घात करणे, तसेच अशा लोकांचं वरवर वागणं चांगलं वाटतं. असे लोक बाह्यतकारी मात्र उत्तम दिसतात, पण अंतर्यामी मात्र घातक असतात. तसेच ज्या गुरुंनी आपल्याला विद्या दिलेली आहे, अशा गुरूंचा तिटकारा करणं आणि त्यांना न मानणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अशी लोक स्वतः कर्मे करीत नाहीत व मनात संशय धारण करतात. तसेच अशी जे लोक असतात ते लोक द्रव्याचे फार लोभी असतात. म्हणजे स्वतःचं द्रव्य असो किंवा इतरांचं द्रव्य असो, कुठल्याही मार्गानं द्रव्य आपल्याला मिळलं पाहिजे अशी अभिलाषा त्यांच्या मनात असते. स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतात. स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्तिक कर्म करायचे राहिले तरी त्यांना त्यांच्या मनात शंका येत नाही किंवा त्याचं वाईट वाटत नाही. अशा लोकांच्या मनात संशय भरलेला असतो. अशी लोक म्हणजे ज्यांच्या अज्ञानाची लक्षणं ज्यांच्यात आहेत, ही अज्ञानाची सगळी लक्षणं आहेत. तसंच द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड बाळगत नाही. कुठल्याही मार्गाने द्रव्य आलं तरी त्यांना चालतं. म्हणजे नीतीने येऊ दे त्यात अथवा अनीतीने येऊ देत, कुठल्याही मार्गानं द्रव्य आलं म्हणजे भागलं असं त्यांचं हे असतं. अशा लोकांची बुद्धीची स्थिरता नसते, हे अस्थिर असतात. तसेच असे लोक भयानं लगेच घाबरून जातात. घाबरगुंडी उडते अशा लोकांची आणि दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडून जातात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. 27वा भाग त्यानंतर आपण पाहिले. 27व्या भागात काय झालं बघा, की असे लोक अज्ञानी असतात, आत्मसंयम नसतो, त्यांना लज्जेची मर्यादा नसते, कुळधर्म ते पाळत नाहीत, विषयांविषयी बहकलेले असतात. म्हणजे विषयांचे विषयीच त्यांच्या मनात कायम विषयांच्या विषयी लिप्त असतात. नंतर अंतःकरण त्यांचं चंचल असतं. त्यांच्या मनात कायम जिवंतपणे आणि मेल्यावर सुद्धा विषयांचीच इच्छा घोळत असते आणि विषयोपभोगाचे प्राप्ती करता ते श्रम करतात. आणि जन्मापासून मरेपर्यंत विषय प्राप्ती करता असे लोक सारखे श्रम करीत असतात आणि त्याबद्दल त्यास तिटकारा येत नाही, उलट अधिकच प्रेम सुटते. बालपणी माता पितांचे वेड असते व ते संपल्यानंतर म्हणजे तरुणपणी स्त्रीचे वेड लागते अशा लोकांना. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज भाग 28 ओळी नंबर 710. मग स्त्री भोगता थावो, वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो, बाळकासी आणि आंधळे व्याले जैसे, तैसा बाळे परिवसे, परिजीवे मरे तो न त्रासे, विषयासी जो जाणतयाच्या ठाई, अज्ञानासी पारू नाही, आता आणिक काही चिन्ही सांगो, तरी देह हाची आत्मा, ऐसे या जो मनोधर्मा, वाळग येऊन या कर्मा आरंभू करी, आणि उष्णे का पुरे जे जे काही आचरे, तयाचेनी आविष्कारे कुंथो लागे. नंतर स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर
म्हातारपण येते तेव्हा तेच प्रेम तो मुलाबाळांवर कडू लागतो. बघा, ही सगळी लक्षणं ही अज्ञानाची लक्षणं आहेत. आपण 3 भाग झालं अज्ञानाचीच लक्षणं बघत आहोत. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये यातले काही ना काही लक्षणं असतातच. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या अंतःकरणात बघायचं आहे. आपल्यात अशी काही लक्षणं आहेत का? हे शोधून काढायची आहेत आणि ती त्वरित लगेचच आपल्या शरीरापासून वेगळी करायची आहेत. आपल्या मनातून अशी लक्षणं काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर असे जे असतात ते स्त्रीचं उपभोग संपल्यानंतर म्हातारपण येते तेव्हा हेच लोक त्यांचं जे प्रेम आहे ते मुलांवर करू लागतात. जन्मांध जसा घर सोडून जात नाही तसा जो मुलांबाळांतच काला कालक्रमण करतो, परंतु ज्यास मरेपर्यंत विषयाचा तिटकारा येत नाही. मरेपर्यंत विषयाची अभिलाषा त्याच्या मनात कायम असते. मग असं जर झालं, तरुण असताना स्त्रीची अभिलाषा व म्हातारा झाल्यानंतर मुलांच्यात त्याचं प्रेम अडकलेलं असतं. मग भगवत प्राप्ती कधी करणार आहे? भगवंताची आराधना कधी करणार? असाच जन्म संपून जातो. मग हा जन्म गेला की दुसरा जन्म येतो. असं जन्मोजन्मी जर तुमचं होत राहिलं तर तुम्ही या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून कधी बाहेर निघणार? म्हणून इथं सांगितलेलं की तरुण असतानाच तुम्ही भगवत मार्गाला लागा, भगवंताची आराधना करा आणि मोक्ष प्राप्ती करून घ्या आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करा. त्याच्या ठिकाणी अज्ञानास पार राहत नाही असे समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणं सांगतो. बघा, अजून अज्ञानाची लक्षणं आलेली आहेत. काय म्हणतात बघा, हे पहा की जो आपले देहालाच आत्मा असे समजून कर्मे करू लागतो, स्वतःच्या देहालाच आत्मा समजून कर्मे करू लागतो आणि जर एखाद्या कर्माचे आचरण कमी किंवा जास्त झाले तर अभिमानाने फुगून जाऊन कुंथूही लागतो. एखादं त्याच्या हातून जर चांगलं कर्म जर झालं, न जाणं झालं तर लगेच अभिमानानं फुगून जातो तो. देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवताच जसा देवाचा भगत घुमू लागतो. आता या संदर्भात आपण ओळीपर्यंत वाचूयात की डोये ठेविलिनी भोजे देवलविसे देवी फुंजे तैसा विद्या वयास माझे उताना चाले म्हणे मीची एकू आथी माझ्याची घरी संपत्ती माझी अचरती रीती कोणा आहे नाही म्हणून पाडे वाढू मी सर्वज्ञ एकुची रुडू ऐसा गर्व तुष्टी कंडू घेऊनी ठाके व्याधी लागली या माणूसा न एची भोग दाऊ जैसा निके न साहे तो तैसा पुढीलाचे पै गुण ते तुला खाय स्नेह की जळू तुझाय तेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे. देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवतास जसा देवाचा भगत घुमू लागतो तसा जो विद्येच्या जोरावर व वयाच्या मानावर अभिमानाचा ताठा धरून उताणा चालतो. आता या ओवीचा अर्थ नीट लक्षात घ्या. काय म्हणतात बघा की जसा देवाचा जो भगत असतो तो प्रसाद त्याच्या डोक्यावर ठेवला की लगेच तो घुमू लागतो, म्हणजे त्याच्या अंगात येतं. तसंच हे जे अज्ञानी लोक असतात थोड्याशा विद्येच्या जोरावर आणि वयाचे मानावर, म्हणजे जर तरुण असेल तर त्याचा अभिमानाचा ताठा एवढा असतो की तो उताणा चालू लागतो, म्हणजे त्याला अभिमान फार होऊन जातो आणि सर्व जगात काय तो मीच शहाणा मीच श्रीमंत माझे प्रमाणे चालीरीत कोणाची आहे असे समजू लागतो. स्वतःला
सगळ्यात शहाणा समजू लागतो. त्यामुळे तुम्ही कायम लक्ष ठेवा, कोणी जर शहाणपणानं जर बोलत असेल, चार लोक जर मीच हुशार आहे असं दाखवत असेल, माझ्यापेक्षा कुणालाच काही समजत नाही, इतरांना काही कळत नाही, वादविवाद करून मीच कसा हुशार आहे असं जो दाखवतो, असं जो सांगतो, आपण मनात विचार करून ठेवायचा की हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे असं आपण सुद्धा कधी करायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपला मुद्दा मांडण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याचं काहीच कारण नाहीये. त्यामुळे तुझ्यापेक्षा मी हुशार असं दाखवायचं नाही कधीच. मीच शहाणा, मीच श्रीमंत असं दाखवायचं नाही. किंवा कुठल्याही आपल्या चांगल्या गोष्टीचा अहंकार मनात बाळगायचा नाही. माझ्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही, मी सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता आहे, याप्रमाणे सर्व गोष्टींबद्दल गर्व बाळगतो. जो अज्ञानी असतो तो अशा सर्व गोष्टींच्या बद्दल मनामध्ये गर्व बाळगून असतो. व्याधीग्रस्त माणसाला ज्याप्रमाणे कोणताही भोग सहन होत नाही, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले ज्यास सहन होत नाही. असे जे अज्ञानी लोक असतात त्यांना दुसऱ्याचं काही चांगलं झालं तर त्यांना सहन होत नाही. मत्सर मनात जागा होतो लगेच. एखाद्याच्या मुलाला चांगले मार्क मिळाले की दुसऱ्या मुलाची आई लगेच बघावं जरा त्याने कॉप्या केल्यात का, लगेच मत्सर जागा होतो, संशय मनात दाटतो. म्हणजे दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही अशा लोकांना. हे अज्ञानाचं लक्षण आहे. हे पहा, दिवा हा गुण. आता हे जे आहे हे संपूर्णपर्यंत वाचून घेऊयात, मग पर्यंत ओळ वाचूयात. या जीवने शिंपिला तिडा पिढी, विजिला प्राण सांडी, लागला तरी काडी उरो नेदी, आळू माळू प्रकाशू करी, ते तुले चेन उबारा धरी, तैसिया दीपाचिया परी, सुविद्य जो औषधाचे नावे अमृते, जैसा नवज्वर अंबुथे, का विषची होनी परते, सर्पा दूध, तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू, ताठा चढे, अंत्यजू राणीवे बैसिविला, आरे धारणू गिळिला, तैसा गर्वे फुगला, देखसी जो. हे पहा, दिवा हा गुण म्हणजे वात तेवढाच खाऊन टाकून स्नेह म्हणजे तेल जाळून टाकतो. म्हणजे दिवा काय करतो, वात पण खाऊन टाकतो आणि तेल पण जाळून टाकतो. आणि ज्या जागी ठेवावा ती जागा काळी कुट्ट करून टाकतो. बघा, दिवा लावला ना, एकतर वात जळते, तेल जळतं, आणि दिव्याच्या वर बघा भिंत छत थोडस काळ होऊन जातं, ती जागा काळी होऊन जाते. पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो. बघ, आपण पूजा करत असताना समय आपली चालू असते, ती वात पण खाते, तेल पण खाते, काळं पण करते. आणि थोडस आपण देवावर पाणी शिंपडताना किंवा देवाला नैवेद्य दाखवताना थोडं पाणी जर देवावर पडलं तर लगेच तडतड तडतड असा चरचर असा आवाज येतो. वाऱ्याच्या झोताने विझतो आणि घरास लागला तर काडी देखील उरू देत नाही. हा जो दिवा आहे हा वाऱ्याच्या झोतानं विजतो लगेच. आणि घराला जर लागला, चुकून जर घराला लागला तर एक काडी सुद्धा शिल्लक ठेव, अख्खं घर जाळून टाकतो. आणि कोठे उगीच थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्यानेही उष्मा कराव्यास लागतो. दिवा चालू असताना कुठे थोडासा अर्ध्या खोलीत त्याचा प्रकाश पडतो, पण तेवढ्याने सुद्धा गरम व्हायला लागतं, उष्णा वाढवतो, तो उष्मा वाढवतो. या त्याच्या गुणाप्रमाणेच ज्याच्या अंगात गुण भरलेले आहेत. नवज्वर झालेल्या रोगास दूध हे औषध म्हणून जर दिले तरी ते त्याचा ताप विकोपास नेते. नवज्वर जर झाला, नवीन जर ताप जर भरला अंगामध्ये
आणि त्याला जर आपण दूध पाजायला दिलं, दूध प्यायला दिलं, तर तापामध्ये काय असतं की आपली पचनशक्ती ही एकदम वीक झालेली असते, खालावलेली असते आणि दूध हे पचायला अवघड असतं. तेव्हा अशा परिस्थितीत जर आपण त्याला दूध दिलं तर त्याला दूध पचत नाही. तसेच किंवा सापाला जर दूध पाजले तर ते विष होऊन तो ओकतो. आपण बघा नागपंचमीला नागाला, सापाला दूध पाजतो. खर तर सापाचा आहार हे दूध नाहीये. आपल्यात भरपूर अशा काही अफवा पसरलेल्या आहेत की धामण नावाचा जो साप असतो तो गाईचे किंवा म्हशीचे पाय बांधतो आणि दूध पितो. तर तसं नाहीये. सापाचा आहार कधीही दूध नसतो. दूध जर त्याला पाजलं तर ते उलटी करतं ते. त्याप्रमाणे गुणवान मनुष्याचा जो मत्सर करतो, व्यक्तीबद्दल म्हणजे विद्येबद्दल अहंकार बाळगतो, स्वतः जर त्याच्याकडे कुठली विद्या असेल तर त्याचा अहंकार बाळगतो व तपाचरणाने त्याच्या अंगी ताठा भरतो. काही लोक बघा तप करतात तर लगेच त्याच्या अंगामध्ये ताठा भरतो, म्हणजे ताठा भरतो त्याच्या अंगात, मी असा मी तसा असं. तसंच अंत्यजाला राज्यावर बसवले असता तो जसा अभिमानाने फुगतो, अंत्यज म्हणजे क्षुद्र, खालच्या जातीचा, अशा माणसाला जर राज्यावर बसवले तर तो जसा अभिमानानं फुगतो, अथवा अजगराने खांब किंवा लाकूड गिळल्यावर तो जसा ताठतो, तसा त्याच्या अंगी गर्वाचा ताठा भरलेला असतो. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुणियासी नागवे, थोडसे जैसे किंभुना तया पासी, अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. आणि कही धनंजया, जो गृह देह सामग्रिया, न देखो कालचेया, जन्मातेगा, कृतज्ञा उपकारो केला, का चोरा व्यवहारू दिदला, निसुगुस्तविला विसरे जैसा, ओढाळता लाविले तैसे ते तैसेची कान पुसवोले, की पुढती ओढाळू आले सुणे जैसे. जो लाटण्याप्रमाणे ताठ असून लवत नाही आणि फुरसे जसे गारुडाच्या मंत्राने उतरत नाही, तसा दगडाप्रमाणे कठीण असून ज्याला द्रव येत नाही. त्याचा ज्याला द्रव येत नाही म्हणजे काय, त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही. कसं, त्यासाठी उदाहरण दिले आहेत की लाटण्याप्रमाणे तो ताठ असून लवत नाही. असे लोक, जे अज्ञानी लोक असतात ते ताठ असतात, लवत नाहीत. अजून काय की फुरसे जसे गारुडाच्या मंत्राने उतरत नाही, फुरसे नावाचा साप असतो, अतिशय विषारी असा कुंडली करून राहतो तो, आणि फसकन तो साप त्याच्या जवळ जर आपण गेलो तर कुकरची शिट्टी कशी वाजते तसं तो आवाज काढत असतो. फुरस नावाचा साप तो कायम गुंडाळलेला असतो आणि एका क्षणात तो दंश करतो. त्यानं जर दंश केला तर कुठल्याही मंत्राने त्याचं विष उतरत नाही. त्याचप्रमाणे असे लोक दगडाप्रमाणे कठीण असून ते द्रवत नाहीत, म्हणजे त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही. त्याचे जवळ अज्ञान वाढीस लागले आहे, हे तुला निश्चयाने सांगतो. अशा लोकांच्या जवळ अज्ञान वाढीस लागलेले आहे, हे तुला निश्चयाने सांगतो, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. हे धनंजया, जो आपले घरदार, संपत्ती, देह व आपला विद्यमान जन्म याच विषयी काही सुद्धा विचार करत नाहीत
असे लोक जे असतात, जे अज्ञानी असतात ना, ते काय की आपलं घरदार, आपली संपत्ती, आपला देह किंवा आपला जो आत्ताचा जन्म आहे, विद्यमान जन्म, याच्याविषयी काही सुद्धा विचार करत नाहीत. बिनधास्त असतात अशी लोक. कृतज्ञावर उपकार केले असता अथवा चोरास व्यापाराकरता भांडवल दिले असता किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता, ते ज्याप्रमाणे केलेले उपकार विसरतात, द्वाड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून हाकलून लावले तरी ते रक्त गळत असताच जसे पुन्हा त्याच घरात शिरते. कान आणि शेपूट जर का आपण कुत्र्याला आपण सोडून दिलं तर ते परत माघारी येतं. बेडूक सापाची या तोंडी जातसे सबूड बुडी, तो मक्षिकांची या कोडी स्मरेना काही, तैसे नवही द्वारे स्तवती अंगी देहाची लुती जिती, जेणे जाळी ते चित्ती सलेना जया, मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाथरी, जठरी नवमासावरी उकडला जे, ते गर्भीची जे व्यथा का जे झाले उपजता, ते काहीची सर्वथा नाठवई जो, मलमूत्रपंकी जे लोळती बाळ अंकी, देखोनी जो न थुंकी त्रासूने घे. सापाचे तोंडात सापडून गिळला जात असताना बेडूक कौतुकाने देखील माशा गिळण्याची विसरत नाही. साप एखाद्या बेडकाला गिळत आहे, निम्म त्याला गिळलेलं आहे आणि आता शेवटी त्याचं तोंड गिळायचं बाकी आहे कुणाचं, बेडकाचं. तरी सुद्धा बेडूक तोंड फाकून जीभ बाहेर काढून माशा गिळण्याचा प्रयत्न करत असतो. तसं माणसाचं आहे. निम्म आयुष्य जरी गेलं तरी माणसाला अजून विषय उपासनेपासून आपण आपल्याला विषय लालसा मनातून सुटत नाही. विषय लालसा म्हणजे माशा आहेत आणि आपण म्हणजे बेडूक आणि साप म्हणजे काळ आहे. ठीक आहे, काळ आपल्याला गिळत चाललेला आहे तरी सुद्धा आपल्या मनातून विषय लालसा अजून गेलेले नाही, विषय निग्रह अजून आपल्यात आलेला नाही आणि विषय आपण जीभ बाहेर काढून जसं बेडूक माशी खातो तसं आपण त्या विषयांच्या लालसेत आपण लिप्त झालेला असतो. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत बरं का. त्याप्रमाणे अंगात लूत भरून नवद्वारे वाहत असतानाही ज्यांचे मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण याचा विचार सुद्धा येत नाही. अंगात लूत भरणे म्हणजे काय, सर्व अंगात पू भरलेला आहे आणि नवद्वारे नाक, डोळे, गुदद्वार, लघवीची जागा, कान वगैरे हे सगळे नवद्वार आहेत शरीराचे. नवद्वारातून पू बाहेर पडत असला तरी सुद्धा ही आपली अवस्था कशी झाली याचा विचार सुद्धा अशा अज्ञानी लोकांच्या मनात येत नाही. आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात 9 महिन्यापर्यंत जरी उकडून जातो तरी ते गर्भातील दुःख किंवा उदरातून बाहेर निघते समय दुःख याविषयी जो काहीच स्मरण बाळगत नाही, त्याला कशाचंच भान नसतं. मांडीवर घेतलेले मूल मलमूत्राच्या चिखलात लोळत असताना पाहूनही ज्याला किळस न येऊन त्रासही उत्पन्न होत नाही. म्हणजे अशा लोकांना कशाचाच फरक पडत नाही असा त्याचा अर्थ आहे.
ही सगळी अज्ञानाची लक्षणं आपण पाहत आहोत. अज्ञानी कुणाला म्हणायचं आणि ज्ञानी कुणाला म्हणायचं, या संदर्भाचा उहापोह आपण इथं ऐकत आहोत. आपण काल सांगितल्याप्रमाणे हे ज्ञानेश्वरीमध्ये जे काही हे संस्कार दिलेले आहेत, त्या संस्काराला आपण स्वतःला घासून बघायचं आहे, की आपल्यात ज्ञान आहे की अज्ञान आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीने जो आरसा दाखवलेला आहे, त्या आरशामध्ये स्वतःला बघायचं आहे. म्हणजे लक्षात येईल की आपल्यात अज्ञानाची किती लक्षणं आहेत आणि ती लक्षणं कशी आपल्याला बाहेर काढायची याचा विचार करायचा आहे. कालच आपण म्हटलं की ज्ञानेश्वर माऊली स्वतः हातात दिवा घेऊन आपल्या पुढे पुढे चालत आहेत. त्यांच्या मार्गावर फक्त आपल्याला चालायचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मार्ग दाखवत आहेत आणि आपण त्या मार्गावर फक्त चालायचं आहे. एवढं सोपं आहे. आता यातली कितीतरी अज्ञानाची लक्षणं आपल्यात असताना सुद्धा आपल्याला माहितीच नव्हती की हे अज्ञानाचं लक्षण आहे. उदाहरणार्थ आपण छोट्या छोट्या गोष्टीनं गर्वानं फुगून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आपण शहाणपणा दाखवतो. हे सुद्धा प्रत्येक जण करत असतो. अशी कितीतरी लक्षणं आपल्यामध्ये असतात, पण आपल्याला ती माहिती नव्हती की हे अज्ञानाचं लक्षण आहे. ते या ज्ञानेश्वरीमुळे लक्षात आलेलं आहे. त्यामुळं या सगळ्याचा आपण अभ्यास करायचा आहे. अज्ञानाची लक्षणं आपल्यात जर काही असतील तर ती बाहेर काढायची आहेत. आज आपण इथंच थांबणार आहोत. भाग नंबर 30 आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि हे जे अज्ञानाचे लक्षण आहे त्याचं स्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आणि आपल्या मनातून अशी अज्ञानाची लक्षणं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.